नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी वैशाली भोसले कदम, सरस्वती ज्योतिष या माझ्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करते. आज आपण गुरुदोषाबद्दल माहिती घेऊ. गुरुदोष म्हणजे काय? गुरु हा ग्रह पत्रिकेमध्ये राहू किंवा केतू किंवा शनी या ग्रहांपैकी कोणत्या तरी एका ग्रहासोबत युती करत असेल किंवा दृष्टी संबंधात जरी येत असेल तर आपल्याला गुरुदोष बघायला मिळतो. मागील जन्मामध्ये आपण आपल्या गुरूंना त्रास दिलेला असतो. गुरूंना अपशब्द वापरलेले असतात. तसेच ब्राह्मण लोकांना पण त्रास दिलेला असतो. धार्मिक पुस्तक किंवा ग्रंथ याची जपणूक आपण व्यवस्थित करत नाही. ते नको त्या ठिकाणी आपण ठेवून देतो आणि मंदिरांची तोडफोड पण आपण केलेली असते. यामुळे काय होतं? आपल्याला आयुष्यात शिक्षण घेण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. शिक्षण गॅप घेऊन पूर्ण केले जाते आणि योग्य तो गुरु मिळत नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित गायडन्स पण मिळत नाही. या युतीमध्ये काही लोक तुम्हाला फसवतात की तुमचे काम करतो, पण ते करत नाहीत. टाळाटाळ करत राहतात. आजकाल सरकारी नोकरी लावतो म्हणून पण बरेच जण पैशाची फसवणूक करतात. फसवणुकीचे असे बरेच प्रसंग अशा माणसांच्या आयुष्यात येत राहतात. अशा तऱ्हेने या दोषांचे आपल्याला आयुष्यभर विपरीत परिणाम बघायला मिळतात. आता स्त्री दोषाबद्दल माहिती घेऊ. स्त्री दोष म्हणजे काय? तर शुक्र या ग्रहासोबत राहू किंवा केतू किंवा शनी या ग्रहांपैकी एकाची युती झाली किंवा दृष्टी संबंध जरी आला, आपल्याला पत्रिकेत स्त्री दोषाची निर्मिती होते. स्त्री दोषाबद्दल बोलायचं झालं तर आपण मागील जन्मी आपण आपल्या पतीला किंवा इतर विवाहित स्त्रियांना त्रास दिलेला असतो. त्यांना मारहाण केलेली असते, त्यांना अपशब्द वापरलेले असतात. याचे परिणाम आपल्याला आयुष्यात काय होतात? तर आपल्याला आयुष्यात लक्झरियस लाईफ जगायला मिळत नाही. आपले पैसे घेऊन कोणीतरी पळून जातो. आपल्याला मस्त मजेत जगता येत नाही. असे बरेच वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात. त्याचप्रमाणे हे दोष आपल्याला पुढील पिढीला पण भोगावे लागतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बहीण दोष व बंधू दोष याबद्दल माहिती घेऊ. श्री स्वामी समर्थ.